सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आता सगळेजण आवरून आम्ही निघालो आहे बाहेर. म्हणजे आम्ही ज्या कामासाठी जळगावला आलो होतो ना, त्याच कामासाठी निघालो आहे. आणि जवळजवळ 7 ते 8 वर्षापूर्वीची इच्छा होती, तर ती आज पूर्ण होते. आणि मी तर खरंच खूप एक्सायटेड आहे, माहिती आहे का. म्हणजे मला इतका आनंद झाला आहे ना, की काही विचारू नका. तर चला, गाडी बाहेर होती पार्किंगला. आणि आज आमच्यासाठी मामाने सुट्टीसुद्धा घेतली होती, कारण आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आणि मुली असल्यामुळे टू व्हीलरवर काही जाणं शक्य नव्हतं. आणि जिथं आम्ही जाणार आहे ना, ते जळगावपासून 100 किलोमीटर आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतं, ते जळगाव जिल्ह्यामध्ये नाही आहे. पण जळगावपासून 100 किलोमीटर आहे. आता निघालो होतो आम्ही. मस्त छान शिवण्या सर्वज्ञाला दोघींना सेम सेम ड्रेस घातले होते मी. आणि हे आमच्या घराच्या वास्तुशांतीला घेतलेले ड्रेस आहेत. खूप छान दिसत होत्या दोघीसुद्धा. आणि यांच्याशी मस्ती चालू होती मामीची आणि. आणि हा जो माझा भाऊ आहे ना, याला फक्त कुठली गोष्ट सांगूच तर दम आहे, की आज आपल्याला इकडं जायचं आहे. जे त्याला जर वेळ असेल ना, तर तो लगेच घेऊन जातो. नाही असं कधीच नाही म्हणत. आणि त्याला जेव्हा वेळ नसायचा, तेव्हा जो पुण्यात होता, तेव्हा आम्हाला तो ड्रायव्हर जोडून द्यायचा आणि मग आम्ही जायचो. पण नाही हा शब्द तो कधीच नाही वापरत. तर शिवण्याला पुढं बसायचं होतं, पण ती मधल्या सीटवर बसते, नेहमी तिची जागा असते ती. नंतर गावाकडं फोन आला होता आजीचा, आणि सर्वज्ञ छान गप्पा मारत होती. म्हणजे कुणाचा जरी फोन आला तरी माझ्या बाबूचं म्हणणं असतं, की आधी मला बोलायचं आहे, आधी बाबू बोलणार आणि मग बाकीच्यानी बोलायचं, असा तिचा हट्ट असतो. तर छान मस्त गप्पा मारत असती. पण काय होतं, सगळ्यांनाच हिचं बोलणं कळतं असं नाही होत. कारण जे इथं राहतात किंवा ज्यांना हिची सवय, त्यांनाच फक्त हिचं बोलणं समजतं. नवीन माणसाला नाही समजत पटकन. मग ते आपण सांगावं लागतं, की बाबा हे असं म्हणते तसं. रस्ता थोडा घाटाचा होता, पण जंगलंसुद्धा उन्हामुळे बघा ना कशी होरपळ्यासारखी झालेत. अजून झाडांना वगैरे आत्ता नवीन पालवी फुटायला लागली आहे. पण उन्हामुळे सगळं असं ओसाड वाटत होतं. आणि तिकडे जळगाव साईडला थोडंसं ऑडच आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही एंट्री केली. आणि तिथे एक CNG पंप होता, कारण जळगावमध्ये CNG नावाचा प्रकारच नाही आहे. जे काय आहे ते पेट्रोल डिझेल. आणि आता सध्या पण त्याची किती तंगी चालू आहे माहिती आहे. आणि ज्याच्यासाठी आलो होतो, तर तिथं आम्ही फायनली पोहोचलो आहे. श्री क्षेत्र जाळीचा देव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि सगळ्यांना परत एकदा मनापासून दंडवत प्रणाम. आणि इथं यायची जवळजवळ 7-8 वर्षापासूनची इच्छा होती. कारण माझं लग्न होऊन 9.5 वर्ष झाले. लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षांनी मी उपदेश घेतला. आणि उपदेश घेतल्यानंतर जेव्हा मी ह्या जाळीच्या देवाची लीळा ऐकली ना, तेव्हापासून माझ्या मनात खूप वाटायचं, की नाही, आपल्याला जायचं आहे जाळीच्या देवाला. पण तो योग काही येतच नव्हता. आणि मग जसं म्हणतो ना आपण, की बाबा देवाचं सुद्धा बोलवणं यावं लागतं, तेव्हाच त्या गोष्टी साध्य होतात. मग आता सगळं जुळून आलं होतं. शिवण्याला पण सुट्ट्या होत्या, बाबांना पण शनिवार रविवार सुट्टी होती. आणि मामासुद्धा जळगावला होता, त्यामुळे योगायोग आला होता. आणि फायनली आम्ही जाळीच्या देवाला येऊन पोचलो होतो. लागलंय बाबा येते. व्हिडिओ चालू आहे. इतक्या लांबून आलो होतो. आरतीचा सुद्धा लाभ आम्हाला भेटला, कारण नेमकी 11:30-12ची वेळ होती. आणि आरतीच्या वेळेसच आम्ही नेमकं तिथं आलो होतो. मग छान आरती केली, दर्शन वगैरे घेतलं, दंडवत घातले आणि मंदिरामध्येच अर्धा-पाऊण तास बसलो. पण असं वाटत होतं, की मला इथून आपण जाऊच नये. आणि मी कमीत कमी 2 ते 3 वेळा आतमध्ये जाऊन देवाच्या पायासुद्धा पडले, की म्हणजे अगदी मन भरून मी आणि डोळे भरून देवाला असं डोळ्यामध्ये साठवून घेतलं. पण तिथून निघायची काही इच्छा होत नव्हती. मी बाबांना म्हणत होते, थांबूया आपण थोडा वेळ. पण आम्हाला पुढच्या प्रवासाला सुद्धा जायचं होतं. आणि हे जे इथं पायऱ्या दिसतात ना, इथून खाली खूप मोठं जंगल आहे. आणि तिथं एक श्री चक्रधर स्वामींचं स्थान आहे, पण तिथून जायला एंट्री नव्हती, म्हणजे अलाउड नव्हतं. दुसरीकडून गाडीने आपण जाऊ शकत होतो. आणि इथं मग जे वानर आहेत ना, ते सुद्धा खूप होते. मग शेवटी निघण्याच्या वेळेससुद्धा एकदा आतमध्ये जाऊन छान दर्शन घेतलं, देवाचा छान फोटो काढून घेतला. 5-10 मिनटं परत आत गाभाऱ्यामध्ये जाऊन बसले मी. कारण म्हणजे काय माहिती काय वाटत होतं, पण असं वाटत होतं, की इथून आपण जाऊच नये. इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटत होतं. त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. आणि सकाळी नाश्ता करून आलो होतो, त्यामुळे रस्त्यात थोडासा उसाचा रस पिलो. आणि मग आता आम्ही आलो होतो मासरोळमध्ये. तर इथं चक्रधर स्वामींचा 1 महिन्याचा वास्तव होता, त्यामुळे हे स्थानसुद्धा तितकंच पवित्र आणि
महत्त्वाचं आहे, म्हणजे जागरूक म्हणतात ना, तर तसं स्थान आहे. ह्या स्थानालासुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि इथं आतमध्ये 3 स्थानं आहेत आणि खूप मोठं हे सुद्धा मंदिर आहे. इथं पण आम्ही छान दर्शन घेतलं, दंडवत वगैरे घातले, विडावसर केलं आणि आता आम्ही निघणार होतो पुढच्या प्रवासाला. म्हणजे पुढचं एक वाघसांगवीचं एक स्थान होतं, तर तिथं ते करायचं होतं. म्हणजे जवळजवळ होती तेवढी सगळी स्थानं आम्ही केली. आता पुढचं काही शूट घेतलं नाही, कारण सर्वज्ञ झोपलेली होती म्हणून. मग त्याच्यानंतर मोहिनी म्हणून एक व्हेज हॉटेल आहे जळगावमधलं फेमस, तिथं आम्ही जेवणासाठी थांबलो, कारण उशीर झाला होता आणि बाहेरच जेवणार होतो आम्ही. आता इथं झोका होता, आता सर्वांना झोका खेळायचा होता. आता मामी पण आमची त्यांच्यासोबत लहान झाली होती, ती पण झोका खेळत होती. त्याच्यानंतर ऑर्डर यायला वेळ होता, तर हे बघा, कारण एवढ्या दमल्या होत्या ना आणि दिवसभर जेवण वगैरे नव्हतं. सकाळी नाश्ता केलेला आणि गाडीमध्येच असं काहीतरी चटरपटर खाल्लेलं, त्यामुळे मुलींना पण भूक लागलेली. सुरुवातीला तर ते नागलीचं मसाला पापड मागवलं आणि हा जो प्रकार दिसतोय तो हा खरडण पिठलं असं काहीतरी याचं नाव आहे आय थिंक. पण पहिल्यांदाच खाल्ला, पण छान होता हा प्रकार. म्हणजे पिठलं तर छान होतं, पण ज्या भाकरी होत्या ना बाजरीच्या, त्या एकदम अशा जाड जाड होत्या आणि जसं आपण ते भरीत रोडगा म्हणतो ना, तर रोडग्या टाईप भाकरी होत्या. भाकरी काय आम्हाला अजिबात आवडल्या नाही आहेत, पण जे पिठलं होतं तर ते छान होतं. त्याच्यानंतर मग भाजी आणि रोटीसुद्धा घेतली होती. छान मस्त असं जेवण वगैरे केलं आम्ही. शिवण्या सर्वज्ञांनीसुद्धा ते जेवण केलं. त्याच्यानंतर जळगावमध्ये आलो आणि जळगावमधला हा फेमस गोळा, म्हणजे जळगावमध्ये ना हा जे मलई गोळे मिळतात ना, ते एकदम फेमस आहेत. म्हणजे आम्ही पण फर्स्ट टाईमच ट्राय केला, पण छान होता. तर मामा काही गोळा खाणार नव्हता, त्याची थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून. माझा घसा दुखत होता तरी पण मी खाल्ला, कारण मला बघायचं होतं की बाबा हा कसा लागतोय. आता चौघांनी छान वेगवेगळ्या प्रकारचे घेतले होते आणि खरं सांगायचं तर म्हणजे खूप छान होता गोळा. पण एक अर्धा तास आम्हाला वेट करावं लागलं, इतकी गर्दी होती ह्या मलई गोळ्यासाठी. पण पुण्यामध्ये मिळतो की नाही माहीत नाही, पण जळगावमध्ये तर खूप छान लागला टेस्ट. पहिल्यांदाच खाल्ला आणि आवडला सुद्धा. मग त्याच्यानंतर करू माझे माझ्या दिवटे. चिमण्या बघा. मामाला सांग कूलर लाव म्हणा. झोप आली का माझ्या बछड्याला? बाबा इकडे हो जरा, या तर की 1 मिनिट, या तर की दरवाज्यातनं बघून जावा. जाधव आता बरोबर उठून बघा, आवाज द्या अजून एकदा बाबू. त्याच्यानंतर आम्ही झोपून गेलो आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच मी व्हिडिओ स्टार्ट केला. आता तर मयुरीला खायची होती मिसळ आणि ती पण मी बनवलेली. मग मी झोपली होती तेव्हा सकाळी जाऊन ते मिसळचं सामान वगैरे घेऊन आली. तर मला उठायला उशीर झाला होता आणि मामासुद्धा ऑफिसला गेलेला, कारण काल आम्ही खूप दमलो होतो त्याच्यामुळं. मग मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ मी बनवली आणि आम्ही बाबा आणि मयुरी आम्ही तिघंच होतो. शिवण्या सर्वज्ञानं ऑलरेडी सकाळी नाश्ता केला होता. मग आम्ही छान मस्त अशी मिसळ एन्जॉय केली आणि मिसळ असली भारी झाली होती ना, एकदम मस्त झणझणीत. पण जळगावला ना जे आपले पाव लाद्या असतात ना, त्या थोड्याशा वेगळ्या भेटतात, त्या अशा प्रकारचे पाव असतात. आता मिसळ खाल्ली आणि मामाने त्याच्या मित्राची एक बाईक आणून दिली होती बाबांना, कारण अजून काही बाकीची स्थानं होती, तिथं जायचं होतं देवाला. पण आम्हाला काय आता गाडीवर जाणं शक्य नव्हतं आणि मामाला काय सुट्टी मिळणार नव्हती, त्याच्यामुळे बाबा एकटेच जाणार होते. आणि आप्पाची बाईक होती, म्हणजे त्या बाईकचं नाव आहे, तर त्याच्यावर बाबा ऊन तर भयंकर पडलं होतं, म्हणून मग मी थोडंसं अवॉइड केलं जायला. बाबांना म्हटलं तुम्ही एकटेच जा, म्हणजे एवढं लांब आल्यासारखं दर्शन पण झालं पाहिजे ना म्हणून. तर बाबा निघाले आणि मग आम्ही मात्र दिवसभर आराम केला घरी. म्हणजे काहीच काम नाही केलं, तर कोणच नव्हतं घरी, आम्ही 4घीजणच होतो आणि कामही काही नव्हतं. मामा पण ऑफिसला गेलेला आणि बाबासुद्धा देवाला गेले होते. ऊन होतं, पण आल्यासारखं ज्या गोष्टीसाठी आलो त्या गोष्टी झाल्या तरी पाहिजे, असं बाबांचं पण म्हणणं होतं. तर हिचं बघा काय चाललं आहे. त्याच्यानंतर ना यांच्या इकडं विचारत होती की मयुरी कोणाला कलिंगड खायचं आहे का म्हणून, पण आम्हाला काही खायचं नव्हतं. तरी पण तिनं कलिंगड वगैरे छान कापून दिलं आणि मस्त होतं, म्हणजे एकदम ताजं होतं. मामाच्या मित्राने दिलं होतं मामाले. त्याच्यानंतर इकडं ना अशी फेरीवाली येतात आणि यांच्याकडे खूप काही साऱ्या गोष्टी असतात. म्हटलं बघूया, कारण आपल्या इकडं पुण्यामध्ये म्हणजे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिकडं तर असं कोणी येत नाही आहे. मग खाली गेलो आम्ही. मग मुलींना असे फिंगर्स किंवा खारी शेंगदाणे, मयुरीने पण मुरमुरे वगैरे अशा काही गोष्टी आम्ही घेतल्या आणि छान होतं, म्हणजे ऑइली अजिबात नव्हतं. त्यांनी मिठामध्ये जे भाजलेलं होतं ना ते होतं सगळं. आणि हे जे लोक आहेत ना, तर ते दररोज येतात ह्यांच्याकडं म्हणे. मग ते चुरमुऱ्याचे लाडू वगैरे अशा गोष्टी घेतल्या. तर सर्वज्ञ झोपली होती म्हणून तिला आम्ही घरातच झोपून आलो होतो दरवाजा लावून. तर हे बघा माझं बाळ कसं झोपलं आहे.
आणि कालचा ड्रेस परत आज घातला आहे की तिचं म्हणणं होतं की आई माझा आज बर्थडे म्हणून. ती झोपली होती निवांत मस्त कूलर लावून दिलेला. आणि मग त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस मामा घरी आला आणि मला म्हटला की चल आपण जाऊया, आणि इथं जळगावमध्ये मस्तानी खूप छान मिळते. मी म्हटलं नको बाबा माझा घसा खूप दुखतोय, तर नाही म्हणे चल. मग मस्तानी खायचं म्हणून आम्हाला घेऊन गेला आहे मला आणि शिवण्या सर्वज्ञाला कपडे आणण्यासाठी. आता मी म्हणजे त्याचं म्हणणं होतं की कपडे आणायला चल म्हटलं तर काही येणार नाही आहे, म्हणून तो मला मस्तानी खायचे असं सांगून घेऊन गेला संध्याकाळच्या वेळी. मग कपडे घेऊन आम्ही घरी आलो तर यांना भूक लागलेली म्हणून या खायचं खात होत्या. पण शिवण्या आणि सर्वज्ञाचा दोघींचा पण बड्डे येतो आहे आणि त्याचं म्हणणं की मी बड्डेला येऊ शकत नाही तर मग कपडे तरी घेऊन देतो. पण त्याने दोघींना छान ड्रेस घेतले. आता घरी आल्यानंतर उशीर झाला होता. माझं पटकन बॅग पॅक करायचं काम चालू होतं कारण सकाळपासून उगीच लोळत होतो, आराम केला. त्यामुळे बॅगा वगैरे काहीच भरल्या नव्हत्या कारण आमची ट्रेन होती संध्याकाळी 9:45 वाजता, पण ती 3 तास डिले झाली. त्याच्यामुळं मग परत आम्ही ऑन द स्पॉट ट्रॅव्हल बुक केली आणि मग ट्रॅव्हलने येणार होतो. बाबांनासुद्धा यायला उशीर झाला होता आणि 7ला आमची ट्रॅव्हल्स होती. त्याच्यामुळे म्हटलं नको जेवायला, आम्ही जाताना रस्त्यात ट्रॅव्हल्स थांबली की जेवण करतो. पण त्याचं म्हणणं होतं की नको जेवण करून जावं, पण तेवढा वेळ पण नव्हता आणि 7 वाजता कुठे भूक लागणार तेव्हा. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे. मग त्याने आम्हाला बॅगा वगैरे आम्ही गाडीत ठेवल्या आणि तो आम्हाला सोडायला येणार होता. तिथं चौकामध्ये जवळच ट्रॅव्हल्स येणार होती. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही पहिल्यांदा इतक्या लांबचा ट्रॅव्हलचा प्रवास करणार होतो. तसं तर म्हणजे आम्हाला राहायचं होतं तिकडं जळगावला, पण बाबांच्या टिफिनची पण आपदा होते आणि आता एकतरी गॅस सिलेंडरचा इतका तुटवडा चालू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मेससुद्धा बंद झाल्यात पुण्यामध्ये. आणि शिवण्याच्या स्कूलच्या ॲडमिशनचंसुद्धा बघायचं होतं म्हणून मग आम्हाला नाही राहता आलं. आणि मग मला भीती वाटत होती बाबा नंतर मी मुलींना घेऊन ट्रॅव्हल्समध्ये कसं येऊ, कारण कधी आले नव्हते. पण आता जेव्हा आम्ही पहिल्यांदा बसलो ना तर तेव्हा इतकं काही नाही वाटलं, की ठीक आहे वाटलं व्यवस्थित आहे. आता ही ट्रॅव्हल्स होती, मामा आला होता सोडायला, बॅगा खाली ठेवल्या आणि मामाचं म्हणजे शिवण्या सर्वांना कुठं निघाल्या की तो इतका इमोशनल होतो ना की म्हणजे त्याला रडायलाच येतं. आणि असंच काहीचं आजसुद्धा झालं होतं त्याच्या बाबतीत. त्याचं म्हणणं की तुम्ही आलात आणि मग लगेच निघालात, राहायला पाहिजे होतं, टाईम पण भेटला नाही. म्हणजे एक दिवस होतो पण देवालाच गेलो. त्याचं म्हणणं मलाही टाईम भेटला नाही आणि तुम्ही पण लगेच निघालात. पण काय आता पर्याय नव्हता, बाबांनासुद्धा ऑफिस होतं आणि शिवण्याच्या शाळेचं ॲडमिशनचं बघायचं होतं म्हणून आम्ही नाही थांबलो. त्याच्यानंतर मामाने दोघींना पैसे दिले की सांगितलं टेंट घ्या म्हणून तुम्हाला, कारण शिवण्याचं खूप दिवसापासून चाललं की टेंट घ्यायचं आहे म्हणून. तर आम्हालासुद्धा भरून आलं होतं पण काही इलाज नव्हता आणि त्यांना पण इकडे करमत नाही कारण आपल्या इकडच्यासारखे लोक वगैरे नाही आहेत तिकडं, म्हणजे खूप वेगळे आहेत आणि दोघंच असतात त्याच्यामुळे. आणि मामा पण दिवसभर ऑफिसला जातो. आता ही हातातलं पैसे सोडायला तयार नव्हते अजिबात आणि ट्रॅव्हल्स निघणार होते म्हणून मामा उतरल्यानंतर खिडकीतून बाय करत होता. तर तुम्ही बघू शकता किती इमोशनल झाला आहे तो. त्याच्यानंतर ट्रॅव्हल्स निघाली आणि यांनी म्हणजे येताना शिवण्या सर्वज्ञानीसुद्धा ट्रॅव्हल्समध्ये अजिबात त्रास दिला नाही बरं का. जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो आम्ही आणि सकाळी 6:45 वाजता आम्ही नवले ब्रिजला उतरलो आणि त्याच्यानंतर